तसं हे सगळं जे काही मार्ग निघाले त्या मार्गाला आधार कोणाचा आहे? भगवंताचं अधिष्ठान आहे. मीची एक ज्ञाता सृष्टी आमुच्या ठाई मुक्त दृष्टी अनेकांची वृथा भेटी अनेकांच्या गोष्टी त्या मिथ्या. म्हणजे हे गर्वानं म्हणत असतात. म्हणजे भ्रांत झालेला माणूस जसं बरळतो किंवा अति ताप झालेला माणूस सुद्धा काय करतो, जास्त ताप झाल्यावर काय काय बडबडतो, तशी परिस्थिती आहे. म्हणजे तसं एखादा धोतरा खाल्लेला माणूस तिने उदाहरण दिले, तू काय तर बडबडायला लागते हो, ते खरं असते काय? किंवा एक कथा सांगतात ना, घडली घटना. कोल्हापुरात एकटा माणूस येऊन खूप दारू प्यायला होता आणि शाहू महाराजांचं सगळे याची किंमत सांगा म्हणलं. ते शाहू महाराज आल्यानंतर त्याला दारू पिल्ला माणूस त्याला काय हो, तर ती म्हणली तू आत्ता नको खरेदी करायचं, काय तुझी इस्टेट वगैरे काय असं ते आता उद्या बघू म्हणले. उद्या सकाळी ते दारू उतरले त्याला बोलवायला लावले. ती हुशार होता, ती रात्रीचा खरेदी करणार नाही म्हणले. आता गेला ते सांगण्याचं येतो का? ह्या काळात ते सत्य आहे हो. स्वप्न काळात स्वप्न खरंच असते, ठीक आहे. स्वप्नात जागायला काय खरं असते काय? 25 लाखाची लॉटरी लागली आणि त्यातलं 1000 रुपयाची काय तर वस्तू घेऊन यायचं म्हटलं तर येईल काय? स्वप्नातली लॉटरी आहे, म्हणजे काही त्यात सत्यात काय त्याचा काही फायदा नाही. तसं हे भ्रांतीमूलक सगळे जे विचार आहेत त्याच्यामध्ये काय सत्यता असत नाही. काय म्हणतो त्यांना बोलायचं नाही, त्यांना चहा दूध काय द्यायचं बघा सगळं. तर हे कसं आहे, नुसतं बरळत असतात. जे ते भेदाचे अति कुतर्क मिरविती सुवेळे स्वयंपाक ते मुक्त मानिती लोक बाप कौतिक कल्पनेचे. स्वतःवर मुक्त मानतात होते. काही संप्रदाय असे असतात ते बरंच काय अखाद्य पेय सगळं असते. ते गांजा वाढत्या, दारू पित्या, प्रसादालाच दारू द्यायची. आता काय ज्ञान असेल आणि कसं मुक्त होणार तो. म्हणजे स्वप्नात आणखीन एक स्वप्न म्हटलं जातं. अगोदर आम्ही हा हे स्वप्न आहे त्यातलं मिथ्या आहे सगळं हे, तरी आम्ही सत्य समजून चाललोय व्यावहारिक दृष्ट्यानं. पण त्यात अनेक स्वप्न पडलं तशी परिस्थिती आहे. ते लोक मुक्त म्हणून बरळत असतात. स्वये त्यागी ती स्वकर्म जो यथेष्ट आचर्य कर्म त्या ते म्हणती हा निष्कर्म मुक्त परम मानिती. काहीच करायचं नाही, आळशी होऊन राहायचं, निष्कर्म म्हणायचं. लक्षात काय? अशा पद्धतीचे लोक असतात. तर निष्कर्म याचा अर्थ काय? अत्यंत सक्रिय असतो तो आणि त्या क्रियेबद्दल अहंकार असत नाही किंवा त्या केलेल्या कामाचा परतीचा भाव असत नाही, त्याला निष्कर्म म्हणतात. म्हणजे त्या कर्मामध्ये कुठल्याही प्रकारचा आसक्ती भाव. मग तो मुक्त होतो. म्हणजे काय? त्याच्या अंतःकरणाला पाप पुण्याचा बंध पावत नाही. पण त्याचा अर्थ चुकीचा घेतात आणि सामान्य लोकांना काय कळत नाही, त्यामुळे सामान्य लोक त्याच्या पाठीवर जातात. असं होतं. इंद्रिय नांदे निज ज्ञान त्या ते म्हणती अज्ञान ते मानती सज्ञान मुक्ताभिमाने वाचारता एवं ज्ञान गर्वानुक्रमे मुक्त तेचेनी अक्रमे बहुता गिरिले मोहे भ्रमे पुन्हा सृष्टीते ते करू शकते. मोहग्रस्त झाले आहेत आणि त्याच्यामुळे भ्रमिष्ठ झाले. राजन्य ऋषीची तपख्याती देही व्याघ्र सर्प पक्षी विती तेही ज्ञान गर्वाहाती निजात्मप्राप्ती दुर्राभले. मग बरेचसे काय जाज्वल असे तपस्या करतात ऋषी मुनी आणि मग त्यांना काही प्राप्ती होते, तरी सुद्धा त्याला ज्ञानाचा गर्व येतो आणि ते सुद्धा पुन्हा काय होतं, निजात्मप्राप्ती होत नाही. निजात्मप्राप्ती म्हणजे सत्या स्थितीला उपलब्ध होत नाही. जनकाच्या ब्रह्मसत्रा प्रति ज्ञान वल्क्यादी ऐसे नेनो किती ऋषीश्वर वाद करीती ज्ञान गर्वोक्ती प्रतिपादी. माझे ज्ञान अतिशय मोठे तुझे ज्ञान केवळ खोटे येणे ज्ञान गर्वे हटे तटे ठकले मोठ मोठे तपस्वी. म्हणून याज्ञवल्क्यांचं वगैरे सर्व उदाहरण दिलं. जनकांचं प्रमुख जनक राजा सुद्धा का नाही भयंकर राजा असून ऋषीपती जीवन होतं. बरेचसे ज्ञानी लोकांना गोळा करायची, सभा भरवायची. त्यात सुद्धा ते त्यांना गर्व एकमेकाला माझं शरीर तुझं शरीर
हे श्रेष्ठाचं काय, ज्या वेळा वाद निर्माण होतो ते अहंकाराचं पहिलं लक्षण आहे. शहाणा माणूस वाद करणार नाही. सत्याबद्दल तो आग्रह करतो असं पण म्हणतात नाही. तर आग्रह करतो याचा अर्थ काय, सत्याचं अंमलबजावणी व्हावी, समाजाला सुख व्हावं याच्याबद्दलचा आग्रह असू शकतो. पण जो सत्य सत्य आहे याच्याबद्दल आग्रह करायचं काही कारण नाही. काय कारण आहे? सोनं जर प्युअर आहे तर माझं प्युअर आहे म्हणून त्याला गर्व करायचं काय कारण आहे? प्युअर आहे माझ्याकडे त्याचं सर्टिफिकेट आहे, संपलं. तो अनावश्यक जाहिरातबाजी किंवा खुशालकी मारणार नाही. जसं शहाणा माणूस आहे तसं मी शहाणा आहे असं कधीच म्हणणार. पहिलं लक्षात. अर्धवट शहाणे असतात नाही ते लोक म्हणत असतात माझं खरं तुझं खोटं वगैरे असं म्हणत असतात. आणि मग हे तंटा बकेडा होतं. याच्यात सांगण्याचा हेतू काय, अर्धवट ज्ञान हे धोक्याचं असतं. मग किती तपस्वी असू दे किंवा तो त्यागी असू दे, काही असू दे, याला अहंकार असेल तर तो ज्ञानाचा लक्ष. या परिगा मुक्तीसाठी नाना युक्तीच्या चावटी, वृथा करती कपाळपिटी, मुक्ती शेवटी दुर्लभ. कारण का जे मुक्तच आहे त्याच्यावरचं यथार्थ ज्ञान न होता अनावश्यक प्रयत्न करणं. म्हणजे उदाहरणार्थ या बरेचसे काय काय साधनं गोळा केली. साप जाईल का तिचा दुरीवरचा, कधी जाईल, तिथं योग्य प्रकार निर्माण केला की तो आपोआपच जाईल. नाही नव्हता जाईल, कळेल तुम्हाला, संपला विषय. मी बाकी साधनं म्हणजे कधी आहे, काठी आणणारे नाही नाही तुम्ही असं करू नका, ते आता सर्पमित्र आहे ते पकडतात, त्यांना घेऊन या, नको ते काय म्हणा, नको मांत्रिकांना आणा, असं कितीही चर्चा केली तर तिथला साप जाईल काय, जाणार. तसंही मुक्ती कशी मिळेल, समजल्यानंतर मुक्त होता येईल तुम्हाला. मुक्तीसाठी तुम्ही आणि काही उपद्व्याप करत असाल तर तुम्ही मुक्त होणार नाही, बंद होणार, जास्त म्हणजे बंद पावणार. तर मुक्तीसाठी तुमचा समज रुंदावला पाहिजे, समज वाढली पाहिजे. अब्रनरिगे सूर्याच्या ठाई तेवी आत्मत्वा बद्धता नाही, नसती वाढे